हाय, गुड इव्हनिंग. आजच्या ब्लॉगची सुरुवात मी सायंकाळपासून करते, कारण की आम्हाला आमच्या बाप्पाचं विसर्जन करायचं आहे. आमच्या घरी 7 दिवसाचा असतो बाप्पा आणि 7व्या दिवशी आम्ही विसर्जन करतो. हेच जाणार आहेत बाप्पा विसर्जन करायला. तिथून पुढचा ब्लॉग ते शूट करतील, कारण की नदी खूप लांब आहे, तर आम्ही कोणीच नाही गेलो घरचे. पुढच्या वर्षी नक्कीच जाऊ. आणि खूपच वाईट वाटत होतं इथे लहान मुलांनासुद्धा आणि आम्हालासुद्धा, कारण की 7 दिवस सकाळ संध्याकाळचं रुटीन खूप प्रसन्नच असतं, आरती वगैरे बाप्पाची. त्यानंतर आम्ही आरती वगैरे घेतली दोघांनी आणि आमच्या बाप्पाला विसर्जनासाठी आता नेणारे निरोप देतो आम्ही आमच्या बाप्पाला. आणि त्यालासुद्धा कुठेतरी वाईट वाटत होतं बाप्पाला आमच्या, कारण की मूर्तीच्या डोळ्यातसुद्धा असे पाणी दिसून येतात. इकडे त्यानंतर दादा, स्वराज, त्याची आजी थोडीशी मस्ती करत होते आणि इकडे पप्पा आणि हे आले ते नदीमध्ये विसर्जन करायला बाप्पाला. 2 दिवस पुढचे खूप हर्ट वाटतं, असं नाराज वाटतं, घरात सोनं सोनं वाटतं. पण पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार आहे, तर त्या आशेवरती आपण राहत असतो. आणि इकडे आता आम्ही घरी आलो आहे. स्वराज इथे खेळतोय, त्याला नंतरनं जेवण वगैरे भरवेल आणि तो झोपेल. आणि आता तो नवीनच शिकला चाव म्याव करायला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.